भांडण झाल्यानंतर सर्वात जास्त एफर्ट कोण घेतो? माझ्या रागाला शून्य किंमत आहे. मला राग येऊ काय येऊ मलाच जायचं जवळ. म्हणजे प्रेम आहे बायकोवर. क्रिकेट खेळायला जाऊ नको. हा हे मला बोलायचं इथे मला बोलायचं काय तुम्ही. तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतोय. नवीन म्हणजे आज आम्ही चॅलेंज व्हिडिओ करतोय. चॅलेंज व्हिडिओ नाही बोलू शकत हे. क्वेश्चन्स काही विचारणार नाही ना, त्याचे आन्सर आम्ही यस अँड नो मध्ये देणार. सगळे एकमेकांबद्दल किती कोणाला काय माहिती आहे आणि कोण कसं आहे तुम्हाला थोडंसं यातून माहिती पडेल. तर कोण कसं आहे ते नाही, कोणाची उत्तर कशी आहेत, राईट आहेत का रॉंग आहेत, राईट करावं ठीक आहे. पण जेन्युइन उत्तर द्यायचं ना. हा. एकदम जेन्युइन उत्तर देणार आणि मी एकदम जेन्युइनच उत्तर देणार. मी पण जेन्युइन उत्तर देणार, मी बघितलं. काय तुम्ही बघा, आता मी चालू करतो. हा, ठीक तो आहे. फर्स्ट हे विचारतील, सेकंड मी विचारेन. फर्स्ट क्वेश्चन चला ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन, आमच्या दोघांमध्ये अगोदर सॉरी कोण बोलतं? मला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवऱ्याला सॉरी बोलायचं असतं. हा. मी बोलतो माझं कर्तव्य मी करतो बा. चुकी नसेल ना तर मी नाही सॉरी बोलत. चुकी असेल ना तर मी सॉरी बोलून मोकळी होते. पण तुम्ही सांगा, बायकोची चुकी असते का कधी? कधीच नसते. असते, चुकी माझीच असते. पण मी करते ना, एक्सेप्ट असते ते. काय चुकी काय बोलली? ही तुम्हाला सांगू ना, छोट्या चुका कधी एक्सेप्टच करत नाही. मला काय, मी ते मॅटरच कळत नाही त्या चुकांना. तिथं मला छोट्या छोट्या करून मला माफ कर ना, हे असं करायला लागतं अक्षरशः. तुम्ही करताच असं. जाऊ दे ठीक आहे. तर असो, दुसरा क्वेश्चन, सर्वात जास्त राग कोणाला येतो? ती 10 बोट माझी इकडे देवर. सर्वात जास्त राग म्हणजे असं नाही केलं तरी चालेल, असं केलं तरी 10 चालेल. बोट 10 हे काय हे काय असं केलं तरी चालेल. नाही, पण असं करायचं. खरं सांगू, हिच्यासारखा राग मी आयुष्यात माझ्या कोणता बघितला नसेल, कोणाचाच नाही बघितला. सपोज सांगतो, बोला तुला काय बोलायचं याच्यावर? मी बोलूच शकत नाही. मग बोलते ना, बोल आहे माझ्याकडे बोलायला. तुझ्यावर सगळीकडे बोलायला बोलायला आहे. कुठे काय सगळीकडे असतं. माझं म्हणणं एवढंच आहे, मला जेवढा राग येतो ना तेवढं माझ्याकडे प्रेम पण आहे, आणि मी त्याच्यावर तेवढं प्रेम सुद्धा करते. कोणीच हे मी एक्सेप्ट करतो. हा, करते, प्रेम करते, सगळ्यांना यामध्ये करते, असं दुमत नाही. अजिबात मी ज्यांना आणि मी माझा एक स्वभाव आहे, मी जर ज्यांना वाईट बोलत असेल ना ते माझी माणसं आहेत म्हणून मी त्यांना बोलते. मी आता बाहेरच्यांना कधीच कोणालाच बोलायला जात नाही. बाहेरचे पण बघत असतील ना, त्यांनी पण सांगा, जे माझ्या ओळखीचे हे मी friends बोलतो बघत ना, आहे, अजून कोण झाले सगळे 100% खरं बोलतो. त्यांना पण माहितीये राग प्रेमापेक्षा 10 पट जास्त आहे. 10 पट जास्त. ठीक आहे. तर थर्ड क्वेश्चन, बाहेर जेवायला जायचं असेल तर सर्वात आधी तयार कोण होणार जेवायला? कारण कारण घरचं जेवण रोज रोज आवडणारच नाही. रोज थोडी प्लॅन करतो, रोज तर मलाही आवडत नाही बाहेरचं जेवण, मला घरातलं भरपूर आवडतं. तिला घरातला बिरडा बिना वाटण्याचा खूप आवडतो. आता ठीक आहे, आपण जाऊ पुढे. जास्त शॉपिंग कोण करतं? तिचं मत काय आहे? ही. माझं मत आहे दोघं पण नाही. मी करते शॉपिंग, मला आवडते शॉपिंग तिला आवडते. मी थोडंसं आता जरा कमी केलंय, कारण लग्नाच्या अगोदर त्यामुळे मी बोललो. लग्नाच्या अगोदर मी भरपूर शॉपिंग करायची, भरपूर म्हणजे थोड्याशा रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्यात, त्यामुळे ही जर व्हिडिओ माझी मम्मी बघत असेल ना तर ती लाईक करेल लगेच. ती मम्मी तिच्याकडे पैसेच ठेवायचे नाही, अशी संपून टाकेल. मी भरपूर शॉपिंग करायची. ठीक आहे, पण आता त्या गोष्टीला खूप म्हणजे म्हणून मी बोललो का कोण दोघं पण जास्त शॉपिंगच्या इंटरेस्टेड नाहीत आता. मी आहे शॉपिंगच्या इंटरेस्ट मध्ये, पण तसं झालं तसं काय अजून मला असं मला वाटत नाही की करावं. आता किती? फिफ्थ क्वेश्चन, मोबाईल जास्त कोण वापरतो? कोणच नाही. मला ते इंटरेस्टच नसतो. मेन गोष्ट टाइमच भेटत नाही आपल्याला. ते तर आहे, मोबाईल यूज करायला दोघांना टाइम भेटत नाही. मोबाईल मी यूज करतो फक्त आता यूज करायला का, व्हिडिओ एडिटिंगला आणि व्हिडिओ शूटिंगला, बस. त्याच्या आता मोबाईल जास्त यूज करायला आताची गोष्ट ठीक आहे, म्हणजे लग्नानंतर तर काही गोष्टी रिस्पॉन्सिबिलिटी आल्या, जेवण म्हणजे घरातली कामं आली किंवा बाहेरची कामं आली, त्याच्यामुळे मोबाईलला थोडंसं लांबच ठेवलं. पण लग्नाच्या अगोदरची गोष्ट बघायला गेला ना तर ह्यांच्यापेक्षा पण जास्त मी यूज करायची लग्नाच्या अगोदर. मला दिवसाला 50 रील पाठवायची, म्हणजे विचार करा ती किती मोबाईल बघत असेल. आणि कॉल तर चालूच, म्हणजे 10 मिनिटाला कॉल. 10 मिनिटांनी जर मी कॉल नाही केला ना, 10 मिनिटं का नाही कॉल केला मला नाही, आणि समजा तुम्ही फोनच नाही उचलला तर मी किती फोन करायची? 30 फोन केलेले आहेत मॅडम. 30 कंटिन्यू मिस कॉल. क्वेश्चन करत जाऊ आपण, जास्त खर्च कोण करतो? त्या बाबतीत मी मान्य करतो, आता मी तर खूप कमी करतो. ही थोडाफार करते, जास्त पण नाही बोलू शकत. घरामध्येच, पण आता वायफाय नाही, तिच्या काही गोष्टी असतील त्याला, किंवा पण खाण्याच्या बाबतीत मी
मी मी नाही. मागे पुढे बघत नाही. मग मी खायचं खाण्याच्या असेल ना बाबतीत नाही. मग लोन घेऊन मग खायला घेईन, पण मी खायला घेईन. तर या गोष्टी तुला पटतात का? अरे म्हणजे मी खाण्यासाठी EMI भरीन मी महिन्याला. लोक माझ्या लोक इन्व्हेस्टमेंट घरासाठी करतात, हे खाण्यासाठी करतात. खाण्यासाठी काय? जगतो कशाला, कमवतोय कशाला? कमवतो मी EMI घेऊन तुम्ही खाणार? हो, नसतील तर काय खाणार मी. अरे असं कुठे नंतर खाणार. खाण्याच्या बाबतीत तुला माहिती आहे, आम्ही जर कुठे गेलो ना खायला वगैरे, म्हणजे कुठे ट्रेनने ट्रॅव्हल करतोय, कुठे रस्त्याला ते कुठल्याही फेरीवाले होते ट्रेनमध्ये, रस्त्याला काय खायला सगळ्या स्टॉपवरती आम्ही थांबतो ना, सगळ्या फेरीवाल्यांना थांबून ते सगळं खायला घेतो. ते- चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. हा माझा फेवरेट क्वेश्चन आहे. सकाळी उठायला सर्वात जास्त आळशी कोण आहे? तर मॅडम एक्स्ट्रीम लेवलच्या आळशी आहे सकाळी उठायला. मग तुम्हाला सांगतो, सकाळी उठेल माझी मॉर्निंग शिफ्ट असेल, मी 5 वाजता जातो. 4 वाजता उठतात मॅडम, डबा वगैरे करतात, सगळं आवरून परत झोपतात. पण अरे असं नाही. पण माझं असं नाही. मी आता आता वाजले किती बघा. माझी सेकंड शिफ्ट असेल तर आता जॉबला जायला लागेल मॅडम म्हणून, नाहीतर मग आरामशीर 9 वाजता, 8ला. 8:30 9. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, म्हणजे ज्या बायका आहेत त्यांना समजेल ह्या गोष्टी. जर जर एखादी बाई रात्री 1ला झोपत असेल, 1ला झोपत असेल आणि तिला जर 4ला उठायला लागत असेल आणि तिला 4ला उठून तर तिला जॉबला सुद्धा जायचं अरे असेल, पण घरची एखादा कामं पण पुरुष करायची असेल. 1लाच झोपतोय, सकाळी 4ला उठून तो कामाला जातोय, परत झोपत नाहीये, तर विचार कर पुरुष पण स्ट्रगल करतोय. मी पुरुषांनंतर काय बोललीच नाही वाईट. मग चांगलं तरी बोल. तुम्ही तर मी वाईट बोललीच नाही. मी चांगलं तरी का चांगलं बोलू मग? का? वा, मी जेवढी तारीफ केली थोडीशी पण तारीफ नाही करू शकत. पण मी बोलली ना, तुम्ही करता आमच्यासाठी, म्हणून तर मी जॉबला जाते. मी काय जॉबला जाते? किंवा एखादी बाई जॉबला काय जाते? आपल्या घरासाठी. नवऱ्याला, आपल्या घरासाठी, नवऱ्यासाठी. मी सांगते ना, बोलू मी. बोला ना, तुम्हीच आपल्या बोला. नवऱ्यावर काही गोष्टी एकट्याच्या अंगावर नको याव्यात म्हणून. म्हणजे ओव्हर ऍक्टिंग साईडला ना. चला जाऊ दे, ते बरोबर दे. पुढचा चला क्वेश्चन घ्या. पुढे. ज्या मागं झाल्यात ना, इमोशनल होईल मी आता. रडा ना मग. रडतं का हकतं? हागत नाही मी, हसतो. हसतो बोलायचं का तुला? हा, इथे हा तर मी जिंकणार आहे. भांडण झाल्यानंतर सर्वात जास्त एफर्ट कोण घेतो? हे करायची गरज होती का? तू बोल, मी घेतो. भांडण काय केलं? भांडण झाल्यानंतर मनवण्यासाठी सर्वात जास्त एफर्ट कोण घेतं? मनवण्यासाठी घेता ना. मीच घेतो. कारण मीच रागवते ना, म्हणून. तुम्ही कारण की हे रागवल्यावर बघा, तुम्ही रागवल्यावर मी घेत नाही. मी रागवलं ते मला काय, मला माझ्या माझ्या रागाला शून्य गप्प बसा. माझ्या रागाला शून्य किंमत आहे, शून्य. लागला का तुम्हाला? जाऊ दे. माझ्या रागाला शून्य किंमत आहे. मला राग येऊ काय येऊ, मलाच जायचं जवळ. मॅडम कधीच नाही. माझी चुकी असो किंवा नसो तरी मलाच जायचं आहे. यांची चुकी असली तरी मलाच जायचं आहे. मलाच जायचं तर मीच जातो. मग कशाला मी वाट बघत बसू? मग एफर्ट मीच घेतो. का मी नाही घेत का असं बोलतोय? ए, तू नाही घेत. खरंच? बघ, म्हणजे विचार कर, तू आता व्हिडिओ थोडं पण पुरती. घे. हे बघा, नाही नाही, हे बघा, नाही, तू जर व्हिडिओ पुरती बोलत असेल ना, तर तुला पुढे आयुष्य काढायचं नाही माझ्यासोबत. व्हिडिओ पुरते नाही बोलत, मी खरं बोलतोय. मी जर एवढे एफर्ट घेतो ना तर एवढं घेतो. बाबा, घेतो पण एवढं घेतो. एक मिनिट, एवढं आणि घेत असेल तर मी एवढं घेईन. हा, मी एवढं घेईन. नाही एवढंच, जास्त नको बोलू. जाऊ दे, मी घेतच नाही मग बस. आता ह्याच्या पुढे आपल्या दोघांमध्ये पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणालं होतं? आपल्या दोघांमध्ये पहिल्यांदा आय लव्ह यू कोण म्हणालं होतं? म्हणजे फर्स्ट आय लव्ह यू एकमेकांना कोण म्हणाल? मीच. अरे मुलंच बोलतात हो, मुली कधीच बोलत नाही स्वतःहून. बोल. ही व्हिडिओ माझी मम्मी पप्पा पण बघणार आहेत. तुम्ही जरा नीट काढा ना, काय करायचंय ते. बघू दे ना, मम्मी पप्पांना काय आलं? म्हणजे प्रेम आहे बायकोवर. अगं बाई. मम्मी पप्पा बघा का, मी आय लव्ह यू बोलायचो हिला पहिल्यांदा. ती नव्हती बोलत. शरम काय करणार? आता झालं ना लग्न, अजून तरी काय आहे? ओरडणं, बोलणं, त्या गोष्टी नाही होणार. आता झालं लग्न. सोनाली एक मनात तीच आणली घरात. हा क्वेश्चन जरा, आंघोळ करायला कोण जास्त आळशी आहे? का डोळे का फिरवले? काहीच बोलत नाही ना तसं. एवढा म्हणजे एवढा आळशी आहे ना मी. ह्याच्यासारखा आळशी म्हणजे आमच्या घरात नाही. ए, सकाळी करतो आंघोळ मी.
सकाळी रोज करतो. मी एकदा म्हणणं बोलू काय असतं हा. बोलू एवढा आळशी आहे ना की सकाळी एक टाइम आंघोळ करेल ना तेवढाच. त्याच्यानंतर माणूस कामावरून नमून भागून येतो. हा कोण करेल बाबू आंघोळ? मी मग कधी? टाइम नाही भेटत. काय गॅस संपतो ना, पाणी पाणी दाखवायला मला कंटाळा येतो. काय बोलताय तुम्ही? काय सांगताय त्यांना गॅस संपतो? हो मग आमच्याकडे गॅसचा सिलेंडर लवकर भेटत नाही. इज्जत काढायला लावली माझी. मजा करतो, आमच्याकडे 4 सिलेंडर पडलेत घरात. मी एक मिनिट काय मी टाकणार. मी आहे ना भरपूर कंट्रोल करते हा, की मी हसणार नाही किंवा मी प्रत्येक व्हिडिओ सिन्सिअर पद्धतीने बनवेन. काहीतरी मी आहे ना असं हसवायला हिला. आणि मला तर असं वाटतं की मला जर कोणी हसताना बघितलं तर तो पागलच होईल असं वाटतं. तर आमचे क्वेश्चन झालेले आहेत 10. झाले पण मग 10 क्वेश्चन झाले. तर गाईज कसे वाटले? तुम्ही या क्वेश्चनला 100% रिलेट करत असतील ते, कारण ठीक आहे. फनचा भाग झाला एक वेगळा. हा पण आपण एक सिरियसली सिरियस पार्ट बघायला गेलो ना तर हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये लाईफ मध्ये या गोष्टी आहेत आणि हा, ज्याचं असायलाच त्याला पाहिजे. माहिती आहेत, ज्याचं त्याला असायलाच माहिती पाहिजे. दोघांमध्ये एफर्ट एकाने कोणातरी घ्यायलाच पाहिजे. दोघं पण जर रागीट असले, ती पण चिडले मी पण चिडलो, एक गोष्ट जर तुम्हाला माझ्याबद्दल सांगायची राहिली तर तुम्ही काय सांगाल आणि मी पण सांगेन तुमच्याबद्दल तर काय सांगायचं असेल. ही भले रागीट आहे, रागा स्वभाव रागाने प्लस पॉइंट हा प्लस पॉईंट तेच सांगतो मी. पण काही गोष्टी मॅनेज करणं किंवा समजदारपणा किंवा प्रेम करणं, घरातल्यांवर जीव लावणं, माझ्यावर जीव लावणं, हे तिचा एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे तो वेगळ्या साईडला आहे ना. तिचं असं आहे, तिला जेवढा जो जीव लावेल ना त्याच्या 10 पटी त्याला जीव लावेल. म्हणजे स्वतःचं असेल ते पण देऊन टाकायला तयार आहे. एवढं मी, ती फक्त प्रेम द्या मला, बाकी मला काय नको. हा तिचा एक प्लस पॉईंट. या बाबतीत मी ॲग्री करतो ना, मनापासून करतो. फक्त एकच गोष्ट, राग खूप डेंजर लेवलचा आहे. प्रेम तो पण फक्त तेवढे ना. तो फक्त मीच सहन करू शकतो. हिच्या घरच्यांनी पण ऍक्सेप्ट केली आहे ती गोष्ट. ठीक आहे पाहून बोललेत ठीक आहे. हँडल करू शकतो जावं येतील. कधी कधी बोलले मला नाही माहिती. तू नसताना बोललेत. आम्ही गप्पा मारत बसतो. तेवढं तेवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ मम्मी पप्पा बघणार आहेत आणि बघणार त्यांना आहे. विचार आहे. मम्मी विचारेन मम्मीला समोर विचारेन मी. मम्मी बोलले मला. मम्मी पप्पा पप्पा नाही सांगितलं, मम्मी हा बोलले. पप्पा माझ्या बाजूनीच आहेत. काय मी बोलेन तेच करणार पप्पा. काय नाही. सो आता ह्यांच्याबद्दल जर मला काय सांगायचं झालं तर अशी आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून मला हे भेटलेत तेव्हापासून ते आजपर्यंत कधीच यांनी कुठल्याच बाबतीत कमी पडू दिलं नाही. मग ते राहिलं म्हणजे लाईफमध्ये जी काही गोष्ट असेल, म्हणजे मी जरी यांना नॉर्मल बोलली की मला ना हे करायचंय किंवा हे घ्यायचंय तर कधी नाही नाही बोललेत. बघा मी बोलत असताना असं करू नका. नाही मी कुठे कधी इमोशनल नाही नाही बोललेत ते. डोळ्यात पाणी आलं. भले लगेच ती गोष्ट जरी नाही म्हणजे त्यांच्यामध्ये नाही पॉसिबल झाली ना लगेच घ्यायची तर ती मला 10 दिवसात तरी भेटते. 10 दिवस पण नाही लागत, लवकरात लवकर ती माझ्यापर्यंत येतेच ती गोष्ट. अशी एकही गोष्ट नाही ज्यांनी आजपर्यंत ती मला कमी पडून दिली आणि मी शाबासकी देते ना. आणि प्रेमाच्या बाबतीत बोलले तर माझ्यापेक्षा जास्त करतात. कधीतरी सांगून नाही ऐकत माझं. बस मी काय सांगितलं का ऐकत नाही. ह्याच्यावर काय मी बोलली क्रिकेट खेळायला जाऊ नको. हा हे मला बोलायचं. इथे मला बोलायचं काय, तुम्ही सांगा वीक मधून एकदा मला क्रिकेट खेळायला फक्त 2 तास, ते पण टर्फला, असं पण ग्राउंडला टर्फला जायचं मला, तरी सुद्धा जाऊन देत नाही मला माझ्यासोबत लागतो कारण अरे पण मी काय सांगतो, 2 तासच जाणार मी, परत तुझ्यासोबतच येणार ना. कारण- त्या 2 तासामध्ये तुझा नवरा अजून एकदम माइंड सेट चांगला करून येणार, हॅप्पी होऊन येणार, मग तुला अजून जास्त प्रेम करेल तो. आता मी काय माझं म्हणणं एवढंच आहे की जर मी यांना बोलते की नका जाऊ म्हणजे माझ्या पण मनात काहीतरी विचार आहेत किंवा मी पण कुठेतरी काही विचार नाही, मला माहितीये का नाही जाऊन देत. तिला असं वाटतं मी कुठे जाते तुम्ही पण जाऊ नका. 3 तास फक्त मला त्यासाठी दिवसातून फक्त 3 तास आम्ही एकत्र असतो. म्हणजे की आम्ही असं नॉर्मल बोलतो. अरे सोन्या पण एक दिवस जाऊ शकतो. एक दिवस एक दिवस फोन त्याने आपल्याला एक कॉन्टेंट पण भेटेल, ते पण बघ. लोकांना आवडतं त्या गोष्टी बघायला, बाहेरच्या आउटडोर क्रिकेट वर खेळायला. तू काय करणार तिथे येऊन ना? तू येणार कधी? तू येणार कधी? तू तिकडे मी आल्यावर जा मग. आता वर संपेल सगळं. सगळं संपल्यावर जाऊ आपण. काय करायचं? दोघं जण खेळू. मी बॉलिंग करेन तुम्ही बॅटिंग करा. असे होते आमचे 10 क्वेश्चन्स. तुम्हाला हे आवडले असतील तर
तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट पार्ट पण आम्ही शूट करू याचा. जर तुम्हाला आवडेल नक्की सांगा. म्हणजे आता काय तुम्हाला आमच्या पर्सनल एक गोष्टी गोष्ट- जाणून घ्यायच्या असतील हा ते सांगा. पर्सनल गोष्टी जर जाणून कमेंट करा. म्हणजे कुठले क्वेश्चन्स असतील की बाबा तुमचं काय कसं आहे किंवा काही गोष्टी असतील कोणाच्या मनात, भरपूर जणांच्या मनात काही गोष्टी असतात की बाबा तुमचं कसं झालं किंवा काय झालं किंवा कुठे कसं. मी नाही सांगणार त्या गोष्टी, तुमचं तुम्ही ठरवा. तुम्हाला काय विचारायचंय कमेंट मध्ये जाऊन तुम्ही आम्हाला विचारू शकता. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला देऊ. ठीक आहे. आणि आता आम्ही व्हिडिओ क्लोज करतोय, बंद करतोय. आजचा So, vlog आपला इथे आता- end करू. हा नेक्स्ट पार्ट साठी कमेंट करा. सो ठीक आहे. आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बस एवढंच सांगतो आणि आपण भेटूयात पुढच्या Please. नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. प्लीज लाईक आणि